पावसाळा सुरू होण्याआधी तुमच्या मुलाला वारंवार सर्दी, खोकला किंवा ताप येतो का? हवामान बदललं की मुले लगेच आजारी पडतात. शाळा सुरू झाली की संसर्गाचं प्रमाण वाढतं आणि मग पालकांची धावपळ सुरू होते. डॉक्टर, औषधं आणि सुट्ट्या. पण एक प्रश्न आहे, पावसाळा सुरू होण्यापूर्वीच काही काळजी घेतली तर मुलांची प्रतिकारशक्ती मजबूत ठेवता येईल का? आजचा या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत प्री मॉन्सून केअर फॉर किड्स, म्हणजेच पावसाळ्यापूर्वी मुलांची कोणती काळजी घ्यावी. नमस्कार, मी डॉक्टर स्वाती देशमुख, होमिओपॅथिक कन्सल्टंट. आरोग्याशी संबंधित सोपी आणि उपयुक्त माहिती घेऊन पुन्हा एकदा तुमच्यासमोर आली आहे. आजचा विषय प्रत्येक पालकासाठी खूप महत्त्वाचा आहे. पावसाळ्यापूर्वी मुलांची काळजी कशी घ्यावी? चला तर मग सुरुवात करूया. सर्वात प्रथम हात धुण्याची सवय लावा. हे खूप साधं वाटतं, पण संसर्ग टाळण्यासाठी ही सर्वात प्रभावी सवय आहे. बाहेरून आल्यावर, जेवणापूर्वी आणि शौचालय वापरल्यानंतर मुलांना व्यवस्थित हात धुण्याची सवय लावा. दुसरं म्हणजे पाण्याची स्वच्छता. पावसाळ्यात पाण्याद्वारे पसरणारे आजार वाढतात, म्हणून मुलांना स्वच्छ आणि सुरक्षित पाणी द्या. बाहेरचं उघड्यावरचं पाणी किंवा बर्फाचे पदार्थ शक्यतो टाळा. तिसरं, जंक फूड कमी करा. चिप्स, कोल्ड ड्रिंक्स, जास्त साखर असलेले पदार्थ आणि प्रोसेस्ड फूड यामुळे मुलांच्या आहाराची गुणवत्ता कमी होते. त्याऐवजी फळं, भाज्या, घरी बनवलेले पौष्टिक पदार्थ यांना प्राधान्य द्या. चौथं म्हणजे पुरेशी झोप. अनेक मुलं मोबाईल, टीव्ही, गेम्समुळे उशिरा झोपतात, पण चांगली झोप ही प्रतिकारशक्तीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. वयानुसार मुलांना पुरेशी झोप मिळणं आवश्यक आहे. पाचवं म्हणजे ओले कपडे लगेच बदला. पाऊस सुरू झाल्यावर मुलं भिजतातच, पण भिजलेले कपडे जास्त वेळ अंगावर ठेवू नका. ओले कपडे आणि थंड वातावरणामुळे काही मुलांमध्ये सर्दी खोकल्याचा त्रास वाढू शकतो. सहावं म्हणजे डासांपासून संरक्षण. पावसाळ्यापूर्वीच घराभोवती साचलेलं पाणी काढून टाका, कारण डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. पूर्ण बाह्यांचे कपडे आणि आवश्यक ती काळजी घ्या. सातवं म्हणजे आउटडोर प्ले विसरू नका. अनेक पालक मुलांना फक्त घरात ठेवतात, पण नियमित शारीरिक हालचाल, खेळ मुलांच्या एकूण आरोग्यासाठी आवश्यक आहे. फक्त स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण निवडा. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय कराल? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक संतुलित जीवनशैली. पौष्टिक आहार, पुरेशी झोप, स्वच्छता, नियमित शारीरिक हालचाल, पुरेसे पाणी या गोष्टी मुलांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. अनेक पालक मुलांच्या वारंवार होणाऱ्या सर्दी, खोकला किंवा ऋतू बदलांमुळे होणाऱ्या तक्रारींबद्दल विचारतात. होमिओपॅथीमध्ये प्रत्येक मुलाची प्रकृती, तक्रारींचे पॅटर्न आणि एकूण आरोग्य लक्षात घेऊन उपचारांचा विचार केला जातो. पावसाळा सुरू होण्याची वाट पाहू नका. आत्तापासूनच काही साध्या सवयी लावल्यास मुलांचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत होऊ शकते. लक्षात ठेवा, प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.